ऑपरेटर अनंतर करतो. नाटक सुरू करा. एखादा जंगल दाखवा मागे. सर करा सुरू. स्वातंत्र्य ही केवळ घोषणा नव्हती, रक्तात उसळणारी प्रचंड ज्वाला आणि त्या ज्वालेचं ज्वलंत रूप म्हणजेच अमर शहीद भाई कोतवाल, ज्यांच्या डोळ्यात इंग्रजांची सत्ता धुरासारखी विरून जायची, ज्यांच्या हातात प्रतिकाराची मशाल अखंड तेवत होती, ज्यांच्या अस्तित्वात संताजी धनाजी वाघासारखा प्रचंड अवघड वारसा होता, त्या सिद्धगडच्या पायथ्याने पाहिलंय मराठी माणसाच्या अस्मितेचं अमर तिलक भाई कोतवाल, विठ्ठल लक्ष्मण कोतवाल. अरे नुसतं नाव उच्चारलं तरी वीज कडाडते, कारण त्यांच्या नावात आहे देशभक्तीचा गरजणारा उद्गार, अस्मितेचा रणशिंग आणि या देशभक्तीचा अखेरचा प्रण. पण तो काळ होता भीतीचा, अंधाराचा, गावोगावच्या लोकांच्या श्वासाचाही मूग धरणारा. पण भाईंच्या डोळ्यात प्रतिकाराची प्रचंड आग होती. आज आपण तोच इतिहास पाहणार आहोत जिवंत. सिद्धगडचा रणसंग्राम, त्यागाचा पवित्र पुरावा आणि या मराठी माणसाने आगरी बच्चाने आपल्या मातृभूमीसाठी वाहिलेलं रक्ताचं सुगंधी तिलक. सिद्धगडचा रणसंग्राम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम. वीरांनो, आपलं अंतिम ध्येय एकच, करेंगे या मरेंगे. स्वातंत्र्य देवेला शृंखला मुक्त करायचंय किंवा तिच्या सेवेत तिच्या उदरी विलीन तरी व्हायचंय. आजचा हा परमभाग्याचा दिवस. रणसंग्राम जोमानं वाढवण्यासाठी, स्वातंत्र्याच्या ज्योतीला पेटवून ठेवण्यासाठी आणि आपलं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आज आपण एका संघटनेची स्थापना करतोय. या संघटनेचं नाव असेल आझाद दस्ता. आझाद दस्ता? आझाद दस्ता म्हणजे काय? आझाद म्हणजे स्वातंत्र्य, दस्ता म्हणजे पथक. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य लढा उभारणे आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणे आझाद दस्त्याचा खरा उद्देश. अण्णा, आता तुम्हीच मार्गदर्शन करा. सांगा या सगळ्यांना आपल्याला नेमकं पुढे करायचं काय. या आझाद दस्त्याच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा अंत करणे, ग्रामीण भागात स्वातंत्र्याचा लढा उभारणे, लोकांना धैर्य देऊन स्वातंत्र्य लढ्यात सामील करणे, रेल्वेचे रूळ उखडणे, इंग्रजांना मदत करणाऱ्या पोलीस स्टेशनला आगी लावणे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वीज. त्या इंग्रजांची रक्तवाहिनी
आपल्या 7 मावल्यांनी त्या यवनांना सवलतीकडे करून सोडलं होतं. तिथं या फायनलचं काय घेऊन बसला? अरे त्याचं काय राहतं माहित काय? एवढा मोठा पॅनल राहत ना, होतो जर बुडांशी कापला ना, मग होतो पडायला आला तर मग पलायचा कुठं ना, होते त्याचे तारेला कोण लखटला मग करायचं काय? अरे ही का याची चिंता तू कला करतोय? तो फायनल कसा पारायचा, कुठं पारायचा त्याचा समजा विचार भाईने केले. भाई तुम्हीच पुढे सांगा यांना. हो, तशी मी बरीचशी माहिती टाटा कंपनीच्या इंजिनियर कडून मिळवलेली आहे. काका, तुम्हाला काही अडचण? अण्णा तुम्ही फक्त हुकूम करा. यो गोमाजी पाटील असं 10 फायनल खाली मारील. या एका फायनलचं काय घेऊन बसलाय? गोमाजी काका, यो भास्कर तांबट बी तुमच्या पाठीशी आहे. या देहाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची पाठ राखण करेल. आपल्या रक्ताच्या शेवटच्या जन्माने अभिषेक गळावा लागला तरी बेहत्तर, पण हा फायनल पाडायचाच. अण्णा, या भगत मास्तरांच्या हातामध्ये लेखणी असते, पण तुमच्या तिच्या स्वातंत्र्यासाठी तेही बाजूला सारून हत्यारे हातात घेतले. हो, मी सुद्धा या मराठी मातीत जन्मलेला एक मर्दगडी आहे. पण जर तुम्ही सांगला ना तर काढीन त्यांचं काम. हा? मी काय येडा नाही. होतो गोरा, माझ्या देशातल्या लोकांना येऊन गोळ्या घालतो, मारतो. मग मी काय नांगत राहू? नाही, जमायचं नाही. अरे येलेला त्याच्या नरड्यावर बसन. अरे आधी वाशाचा बच्चा आहे, माघार घ्यायचं नाही. हा, मी पण नावाचा चिपराव त्या कोऱ्याच्या चिपऱ्या धरीन. मेलो तर मेलो, पण कोऱ्यांना उधरीन. अयो सापटीन, बाकीच्यांना पक्का मारीन. एकेकाचे उराव बसन. अयो चेच 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 करीन. मित्रांनो, आज आपण एक प्रतिज्ञा घेऊया. मास्तर, हे वंदनीय भारत माते, हे वंदनीय भारत माते, जोवर अंगात पाणी, जोवर अंगात पाणी, समर्पणाची गाणी, समर्पणाची गाणी, वंदे मातरम वाणी आहे, वंदे मातरम वाणी आहे, तोवर लढत राहणार, तोवर लढत राहणार. तुला जोगडातून मुक्त करताना, तुला जोगडातून मुक्त करताना, लढता लढता मरण आलं तर, लढता लढता मरण आलं तर, भाग्यवान समजेन स्वतःला, भाग्यवान समजेन स्वतःला. एक तर स्वातंत्र्य, एक तर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग, नाहीतर स्वर्ग. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. रामलाल, सगळी हत्यारं आणलीत ना? हाँ मास्टर जी, वो भी अच्छी तरह से जांच परख के लाया है. अरे रामलाल नाम है हमरा, और रामलाल जो भी औजार चुनता है ना, सभी काम के होते हैं यहाँ. अण्णा, तो पोलिसांना पेटवायला का म्हणा तर तुम्ही मना द्या. तो इनोवा कसा लावायचा ना तुम्ही बघतावच. अरे जिप्रू, आगी लावणारे गद्दार असतात, पण आपण स्वातंत्र्याच्या यज्ञाचा हो. हो, जो त्या गोऱ्यांना जाणून नेस्तनाबूत करेल. हा, होय खरंय. अरे पण जिप्रू, आपल्याला पोलिसांना नाही, पोलीस स्टेशनला आगी लावायचे. आपल्या या क्रांतिकार्यात कोणाचा बळी नाही घ्यायचा. आपल्याला नरसंहार नाही करायचा. नाही अण्णा, मला तर त्या वाटला. अरे पुषा, अरे इस्सा कसा रे तू? हा? अरे अख्ख्या रानाला वनवा लावायला निघालास? हा? मला इथे जिब्रू, ठीक आहे. तुम्ही चौपे नजर ठेवा. कुठेही धक्काबक्का होता कामा नये. हा? फक्त लक्ष ठेवायचा. अयो, मिनी तीर काम टाकायला लागले. मी तर याचाच वापर करीन. तो गोरा दिसला रे दिसला. यो इस्सा एक बाण सोरीन. तो गोरा झेपला तो कामाचाच नाही. अरे जिब्रू, तुला ज्या करायचा ते कर बाबा, पण लक्ष चोखला. हो. लेकिन अन्ना, सबसे पहले हमका ये सोचना पड़ेगा कि जो पैनल कहाँ गिराना है. वो का है, पैनल खेत में नहीं गिरना चाहिए और कौनों किसानों का नुकसान नहीं होना चाहिए. और एक बात, हमने में किसी का कोई चोट वोट नहीं लगनी चाहिए. बरोबर. रामलाल, आम्ही सगळीकडे पाहणी करून आलोय. तू उजवीकडून कापायला सुरुवात कर. रामलाल, हत्याऱ्यांना धार लावून आणले ना. अच्छे से. अरे हत्याराचं काय घेऊन बसलात? गेलेला गोमाचे पाटील हाताची करवत करील, नाही तो फायनल खाली मारील.
त्या गोऱ्यांचं नुकसान समजलं की माझा हाताचा शिवशिवतान. हा जोश, हाच निश्चय कायम आपल्यात ठेवा. आता स्वातंत्र्य ते दूर नाही. गड्यांनो, करा सुरुवात. चला बरोबर लागा कामाला. अण्णा, यो फायनल खाली पडला ना त्या गोऱ्यांची तोबारा वागण्यासारखे होते ना ग. अहो काका, त्यांचा आत्मविश्वास होता गुरुजन असेल. हो, पण आपल्याला ही घोडदौड अशीच सुरू ठेवायची. जोवर हे जुलमी साम्राज्य नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा अहोरात्र असाच सुरू ठेवायचा. अण्णा, या गटकावर बसा इथं. तुम्हाला या खास कलग्यांची डोंगरदऱ्यांची सवय नाही तेव्हा बसा इथं. अहो काका, आता सवय नसली तरी सवय करावी लागेल. अहो माझे देश बांधव हाल अपेष्टा सहन करतात. त्यांच्या पुढे हा त्याग म्हणजे समुद्रातील ओंजळीभर पाणी. आणि तुमच्या सगळ्यांच्या जोडीला असल्यावर मला काटेही फुलेच वाटू लागले. तरी पण गटकावर बसा जरा. अहो काका, ते नाही ऐकणार. मास्तर, हा फायनल पडल्यानंतर ते इंग्रजही गाफील राहणार नाहीत. त्यामुळे आपल्याला ही दक्षता घ्यावी लागेल. हो अण्णा, त्यासाठी संपूर्ण परिसराची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वासू माणसं नेमावं लागतील. आणि ही संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. ठीक आहे काका, तुम्ही अन्नधान्याची रसद कशी जमा करायची ते बघा. शेतकरी आपल्याला मदत करतीलच. अरे रामलाल, जरा सावध. बरोबर जरा सांभाळून. काका, फायनल पार्टनर वाटतं. हो हो हो. ए पोराडू, रामलाल जरा बाजूला. भास्कर, गड्यांनो सांभाळा. अरे फायनल पडतोय, फायनल पडतोय. बाजूला रामलाल सावध राहा. भास्कर, पोराओ, बाजूला. गड्यांनो फायनल पडतोय, डाव्या बाजूने पडा. मातरम. तो व्यथित झाला, रस्ते घेऊन उभा ठाकला. अन्यायाने तो व्यथित झाला, रस्ते घेऊन उभा ठाकला. आझाद दस्ता स्थापन केला, वीरांचा ताफा संगतीला. ब्रिटिशांची हादरली सत्ता. हो, ही मर्दाची कथा माणसा, ही मर्दाची कथा, ही मर्दाची कथा माणसा, ही मर्दाची कथा. हो अण्णा, रसद संपत आली आपली. त्याची व्यवस्था करायला हवी. कारण भूक लागली पण कोणी बोलत नाही. हाँ ना, सबके पेट में चूहे दौड़ रहे हैं, लेकिन तू ही कुछ नहीं बोलता. अण्णा, काल पोरावी फक्त काल उचलून झाली. आमच्या सगळ्यांचं ठीक आहे, पण तुम्हाला असं अर्ध पोटी राहायला लागतं तेव्हा. काका, हो आता मलाही सवय करून घ्यावी लागणार. हो, माझ्या या भारत देशातील कित्येक लोक अर्धा पोटीच राहतात. मग मी एक वेळ अर्धा पोटी राहिलो तर बिघडतं. अण्णा, मी गावात जाऊन काहीतरी जेवण येतो बघा. भुकेची येण काही डोकाने माझं काम नाही करत आता. नाही जिब्रू, तुला कोणी पाहिलं तर जीवावर बेतेल तुझं. पण काहीतरी उपाय शोधावाच लागेल. नाही, आपल्याला मदत करणारे हात भरपूर आहेत, पण त्या हातांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हो, पण हे काम थोडं जोखमीचं आहे. तरी ब्रिटिश माकडं सगळीकडे गस्त घालून फिरत आहेत. त्यांना जरा जरी संशय आला तर घात झाल्याशिवाय राहणार नाही. गड्यांनो, आपण या ठिकाणी आता 4 दिवस राहिलो. आता हे ठिकाणही बदलावं लागणार. पण आपली काही मंडळी नवीन ठिकाणाच्या शोधासाठी गेलेली आहेत. ती येईपर्यंत आपण आटपाटप करूया. पण अण्णा, आधी
रसदचं पहिलं बघायला लागेलच ना. अण्णा फार भारी जागा भेटलेला आहे. होते सिद्धगडाची पायथ्याशी. तिथं सिद्धगडाची पायथ्याशी फार भारी जागा आहे ना. तिथं एक वहला आहे ना. ते वहल्याला पाणी आहे ना. तिथं तेवढं दूर हिरवीगार झाडं आहेत ना. होतो गोरा तिथं या पण घाबरेल. म्हणजे सिद्धगडाच्या पायथ्याशी आपल्याला बस्तान मांडावं लागणार. हो चला एक नवीन जागा मिळाली. मग आपल्या मारुती पाटलाकडून आपल्याला रसद मागवावी लागेल. हो हे सोयी आपल्या सुरक्षिततेसाठी हे चांगलं आहे. अण्णा सुरक्षित ठिकाणच महत्वाचं आहे. आपल्याला पुढची आखणी तिथंच करायची आहे. अण्णा होते सिद्धगडाची पायथ्याशी फार भारी जागा आहे ना. अशी उच्च उच्च चालखटे आहेत. नुसती गच्चार रान आहे ना. हो तिथं लांडग तरस कोल्ह अशी फार जनावर येत होतात. अरे त्यांचा ते जेवण बसले ते गोरा तिथं लांडगे कुत्रेन त्यांना ना सापला मांडाना मारा चेचा. अरे लांडगे नाही डुकरा आहेत. ती डुकरा त्यांना जाल्यात अडकवून मारायला पाहिजे. हे का अरे हेर भरली तर आपण त्या पण करू. पण अण्णा त्या मारुती पाटलाकडे आपण कोणाला पाठवायचं? हिराजी इथं का होला? मला पोलिसांनी पकडून नेलेला आणि जेलमध्ये टाकलेला. तुमचा पत्ता इचरत होतं. मी मुखांशी शब्द पूर्ण करला. त्याही तुमचा पत्ता इचरासाठी माझं जाम हाल केलं. बंदुकीच्या दास्त्यान मारला. हसुडाचा पटकं दिलं पण मी एक शब्द पूर्ण करला. अरे पुरा हिराजी पण तू इथं कसा पोहोचला? मी त्या पोलिसांच्या हातात तुरी दिली ना. खिडकीच्या पालालो गावात गेलो. मला भेटलो ना. तुम्हाला डुंडली डुंडली तिथपर्यंत पोहोचलो. म्हणजे ऐन तारुण्यात त्यांच्या दृष्टिकोनातून तूही गुन्हाच केलायस. पण पुढे काय? हे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे ज्वलंत ज्वालामुखी, कधीही न विझणारा. आता पुरे एकच. जगाचा तो स्वातंत्र्यासाठी आणि मराचा तो बी स्वातंत्र्यासाठी. हंडा मना तुमच्या पदरांच्या यो हिराजी तुमच्या शब्दा खातीर जीव बी द्यायला मागं पुरं बघणार ना. हिराजी हे सहज साध्य नाही बाबा. इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे. तारेवरची कसरत आहे. बोला हिराजी जा लेका जा. तू परत जा. अरे सुखाचा संसार आहे तुझा. हा कशा कामच्या मागे येतेस? हा जा पुरा जा. नाही मी परत जायला आलेलो नाही. आता या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी या देहाची माती झाली ना तरी 72. आता माघार नाही. हिराजी तुझा निर्धार आवडला मला. अरे धन्य ती मातृभूमी की जिच्या पोटी तुमच्यासारखे पिता पुत्र जन्माला आले. असा निर्धार असल्यावर स्वातंत्र्य ते किती दूर राहणार आहे. अण्णा तुमच्या मार्गदर्शनाखाली माझा हिराजी पण या देशाची सेवा करील. या धरती मातेची सेवा करील. काका अहो हा या भारत मातेचा सुवर्ण क्षण आहे. तुम्ही दोघे एवढ्या निर्धाराने लढत आहात. हा इतिहास माझी भारत माता कधीही विसरणार नाही. अण्णा आधी पाटलांना निरोप द्यावा लागेल. होय मारुती पाटलांना निरोप दिल्याशिवाय आपल्याला रसद मिळणार नाही. मास्तर एक काम करा. एक चिठ्ठी लिहा आणि ती मारुती पाटलांना पोहोचवण्याची व्यवस्था करा. हो पण एक चिठ्ठी पोहोचवताना विश्वासू माणूस नेमा. हो अण्णा यासाठी मला दुर्गा हे माडे मला योग्य माणूस वाटतोय. दुर्गा ना. दुर्गा म्हणजे आपला विश्वासू माणूस. तो योग काम एकदम बरोबर पार पाडेल बघा. गड्यांनो युद्धभूमीवर सुरुंग पेरलेत. पावले जरा जपून टाका आणि या लढ्याला असंच जोमाने तेवत ठेवा. हे त्या गोऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आपण जिंकणार आहोत. त्यासाठी छातीची ढाल आणि हाताची तलवार करावी लागणार आणि हे युद्ध आपणच जिंकणार.
वंदे मातरम! वंदे मातरम! मनसे ती परवाही नसेले करांची हो संसाराची तमानसे ती परवाही नसेले करांची शपथ घेतली माय भूमीची बाग फुलवण्या स्वातंत्र्याची मृत्यूवरी स्वारी झाला आता मर्दाची कथा माणसाची मर्दाची कथा ही मर्दाची कथा माणसाची मर्दाची कथा ही मर्दाची कथा माणसाची मर्दाची कथा ही मर्दाची कथा माणसाची मर्दाची कथा जंगलात कसा राहतो किती कालक किती रात्र तरी पण तो इथे राहतो त्याच्यापेक्षा आमच्या आमदार सोबत राहिला असता तर आरामात राहिला असता किती वेळ आहे तो साहेब देशाभिमानी माणूस हा वेळात असतो कोतवाल पण वेळात आहे कारण वेळीच लोक तर इतिहास घडवत असतात आणि या बोकडासारखी शहाणे इतिहास बदलत असतात गप्पा नाही चच्चाच कोणी खाय कुणास ठाऊक या थंडी वाऱ्यात राहून त्याला काय मिळत असेल तुमच्या सोबत राहून वकिली केली असती तर ही वेळ आली नसती कोतवाल ब्रिटिश एम्पायरची टक्कर घेतो काय नाही त्याला झेज खेळा तर बघ माय नेम इज हॉल अहो तुम्ही कुठं आणि ते कुठं तुमच्या बरोबर हा असा फौज फाटा आणि त्यांच्या बरोबर 4-5 चिलट तेही गरीब आणि पिचलेली ही काय स्वातंत्र्य मिळत शक्यच नाही You are right. पण तरीही कोतवाल लढा देतोय त्याचा इरादा फुलांदा दिसतोय सोडा मला त्याचे पाय पकडले सोडा मला सोडा हा खालच्या आळीतून आता दुधाचा तांब्या आणि कंदील घेऊन जाताना भेटलाय Who are you? कोण आहेस तू कुठे निघालास अहो साहेब अहो मी इकडेच बाहेर निघालो होतो ते माझ्या गायचं वासरू आहे ना ते हरवलं होतं म्हणून साहेब हा तर दुर्गा हिमाड्या लोकांना जरा नीट बघा नाहीतर पैसा करणाऱ्या माणसाला चोप द्यायला लावाल नाहीतर हल्ली तुम्हाला सगळीकडे पिवलंच दिसते साहेब याला काही सांगा साहेब अहो मी खरंच सांगतो या अहो माझ्या गायचं वासरू ना हरवलं होतं अहो त्याच्यासाठी दूध घेऊन निघालो होतो म्या साहेब हा खोटा बोलतोय हा त्या दस्त्यातल्या माणसांना तू घेऊन चालला असणार नाही नाही साहेब मी खरं सांगतो या साहेब त्या भाई कोतवालचा पत्ता याला माहित असणार नाही नाही मला त्यांच्याबद्दल काय ठाव नाही साहेब हा खोटं बोलतोय याला सगळं काय माहिती आहे अरे दुर्गा अरे तुझ्याकडची चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे मामा भाचा खुश काय अरे वाजा फसवलंस मला अरे ए बोकडा अरे गद्दारी केलीस तू मास्तर मला माफ करा मास्तर ससा कासवाची गोष्ट मी विसरून गेलो यांच्यावर भरोसा केला अरे ए बोकरा अरे या मायभूमीशी गद्दारी केलीस तुला ही मातृभूमी माफ नाही करणार तुला जास्त नाटक करू नकोस सांग कुठे लपून बसलाय कोतवाल
नाही, मी अण्णांची गद्दारी नाही करणार, नाही करणार गद्दारी. I say, शिभाई याला दसऱ्याचा मार द्या. नका मारू, नका मारू, नका मारू. Very proud. दूध घेऊन जातोस का? अच्छा. ही गोळी तुझ्या चोख्यात जाणार आणि तुझ्या डोक्यातून रक्त बाहेर येणार आणि मग खेळ खलास. नका साहेब, असं करू नका. अहो माझी बायका पोरं उघड्यावर पडतील साहेब, असं करू नका. मग सांग, सांग कुठेला फोन बसलाय खोचवाल. अण्णा, अण्णा माफ करा अण्णा. सांगतोस की घालू गोळीत. ए मायभूमी, ए भारत माते, मला माफ कर अण्णा, अण्णा माफ करा मला. सांगतोस देशाची कथा अण्णा माफ करा अण्णा. अण्णा माफ करा अण्णा. उद्यापासून आपली नवीन जागा असणार आहे. कारण जास्त काल एका ठिकाणी थांबणं आपला धोक्याचं आहे. या सिद्धगडाच्या पायथ्याची कदाचित ही शेवटची पहाट. आजपर्यंत लढ्यात कोणी ढिलाई केली नाही. प्रत्येक जण जोमानं काम करतो. आणि अण्णाच्या मार्गदर्शनामुळं लोकांचं पाठबळ मिळतं चांगलं. हो ना, अण्णा आवरं शिकल्यान तरी बी रातभर पारा देतात. अण्णांक बघून असं मला वाटतं का लवकरच आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटेल आणि आपल्या हक्काचं राज्य येईल. हो, अरे यासाठीचा 8 तास चाललाय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर दिनदुबळे लोक आनंदाने जगतील, जुन्या गोविंदाने वागतील. प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा मिळेल, सुखाचं राज्य येईल. हो, आणि आपल्या सर्वांचा त्याग व्यर्थ जाणार नाही. त्या विश्वनियंत्रेला सगळी कल्पना आहेच. आता नवीन जागा, नवीन पहाट. हा आझाद दस्ता म्हणजे जणू विंचवाचं घरच आहे. सर्व विराट पाठीवरच. अरे पण आपण त्या दुर्गाला चिठ्ठी पोहोचवलं काम दिले करा, पण त्यांनी चिठ्ठी पोहोचवली का नाही पोहोचवली त्याच काही माहित नाही पडत. अरे पण अजून रसद पण नाही आली ना. काय रसद? मास्तर जरा लक्ष ठेवता, हे तोंड धुवून येतात. अरे जरा काय पोरा, रात्रभर पहारा देतोस, आम्हाला थोडीही कष्ट करू देत नाही पोरा. मास्तर तुम्ही वरिष्ठ माणसं आहे, तुम्ही रातभर पारा द्यायचा आणि मी काय घोरत बसायचा या काय ना. आता फक्त लढायचं आणि लढता लढता मरायचं, पण माघार नाही. हो मास्तर, नाही ऐकायचा तो बोलायला. देशाभिमानानं भारावलाय तो. हो, तुम्ही या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपलं घरदार सोडून आलात आणि आम्ही तरुण पोराई त्या गावात सॉंग घेऊन फिरायचा नाही. आता फक्त एकच लक्ष, त्या गोऱ्याचा भक्ष्य. अरे हिराजी, कालपर्यंत एवढाच होता, आज मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला लागला मर्दा. मास्तर अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. मोडेन पण आग्र्याची जात आहे. मास्तर यो हिराजी आहे ना, नुसता गोष्टी न करत, वेळ पडली ना तर या पोलादी छातीची ढाल करेल, पण माघार नाही घेणार. ठीक आहे पोरा, मी लक्ष ठेवतो. तू तोंड धुवून घे. बाकी सगळी मंडळी उठली, निघायचं आहे आपल्याला. हो.
बोललेलं ना हिराजी छातीची ढाल करीन. हिराजी 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 उठ हिराजी उठ. अरे खरंच छातीची ढाल घ्यायची स्पर्धा. अरे स्वातंत्र्य ठिकाण दूर आहे. हिराजी उठ हिराजी. अरे स्वातंत्र्य दूर असताना या बापाचं स्वप्न पुरे करायचं टाकून मला मागे टाकून पुरे एकटाच निघालास. हिराजी अरे खरंच छातीची ढाल घ्यायची स्पर्धा. ए भारत माते बघ माझा हिराजी तुझ्या चरणी विराजमान झालाय. रक्ताचा अभिषेक घातला माझ्या हिराजीनं. हिराजी हिराजी उठ. ए परमेश्वरा माझा हिराजी नेलास. या भारत मातेच्या चरणी माझ्या हिराच्या भागाचा 10 लाख दिला असतं. त्यांच्याही रक्ताचा अभिषेक घातला असता तुला. हिराजी हिराजी उठ. अरे हरामखोर ब्रिटिशांनो. अरे बेसावत असलेले गोळ्या काय घालतायत. अरे हिम्मत असलेले समोर या. मग कळ मागे माझी पडण्याची ताकद या. काका चला इथून. हिराजी हिराजी काका चला. अरे अभिमान मला तुझा. रामलाल नाही रे, नाही रे. काका चला. नुसतं खतम होईल का? वीरांनो जा. कैसे जाएंगे हम नहीं जाएंगे. रामलाल नाम है हमारा. साला दुनिया करके ही जाएंगे. ऐसा थोड़ी ना जाएंगे हम. रामलाल जा. जगलो वाचलो तर हा लढा पुन्हा जोमाने सुरू ठेवू. जा वीरांनो जा. अण्णा चला पळा इथून. अण्णा चला. देसाई जा. माझ्या मांडीत गोळी घुसले. तुम्ही तुमचा प्राण वाचवा. जा देसाई जा. नाही अण्णा तुम्हाला अशा जखमी अवस्थेत सोडून जायला मी काय भेट नाहीये. अण्णा चला इथून. जा देसाई जा. तुम्ही तुमचा प्राण वाचवा. कशाला आपल्या आयुष्याचा वाटोळा लावता. जा देसाई जा. नाही अण्णा तुम्हाला तर सोडून जाणार नाही मी. चला इथून. जा देसाई. शपथ आहे तुम्हाला. आज मी आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार. या भारत मातेच्या चरणी विलीन होण्यासाठीच माझा जन्म होता. जा देसाई जा. शपथ आहे तुम्हाला. अण्णा तुम्ही मला शपथ घातली. आता बोलून तुम्ही मला पोरके केलं अण्णा. अण्णा अण्णा येतो मी. विराजी विराजी बेटा धन्य झालास. या आझाद दस्त्यातला पहिला हुतात्मा झालास. अरे धन्य ती मातृभूमी आणि धन्य ती जन्मदात्री की जिच्या पोटी तुझ्यासारखा हिरा जन्माला आला. विराजी आज खऱ्या अर्थानं या भारत मातेच्या मातीला तू पावन केलंस. तुझं हुतात्म्य कधीच फुकट जाणार नाही. धन्य झालास हिराजी. धन्य झालास. डोंगराच्या लपून बसतो काय? आता कसं सापडला? हाच काय तो भाई कोतवाल कांतीवीर. आता कुठे गेली तुझी कांती? होय मीच तो भाई कोतवाल. विठ्ठल लक्ष्मण कोतवाल ज्याचा तू शोध घेत होतास. होय तोच मी. तूच काय? यू बास्टर्ड. आता बोल ना बोल. लाज दमवलास आम्हाला. अरे बघतोस काय रागानं कसा दमवला या वाघानं. अरे या भारत भूमीचा सच्चा सुपुत्र आहे मी. सुपुत सुपुत
तुझ्यासारखी सुपूट काय कामाचे तुझे सुपूट आम्ही 4 पैशात विकत घेतो पण तू मात्र फुकट गेलास. अरे आज एक भाई कोतवाल गेला तरी काय झाला, पण अशा हजारो भाई कोतवाल या मातीत जन्माला येतील आणि तुमच्या सारख्यांच्या उरावर नाचून स्वातंत्र्य मिळवतीलच. इथे या बोकडासारखे हरामखोर असले तरी मातृभूमी म्हणजे वीरांची खाण आहे हे विसरू नकोस गोऱ्या. बघा साहेब, गोली लागले तरी वाघासारखा डरकाल्या पडतो. काय रे लय मा झालं ना, हा? आता फोड डरकाला फोड. बोकडा ही डरकाळी उगाच नाही. आज तूही याच मातीत जन्माला आलायस, याचीच या मातीला लाज वाटत असेल याचा विचार कर. लाज? अरे आता लाज वाटून काय फायदा, आता मला इनाम मिळणार इनाम, आणि इनाम मिळाल्यावर अशी लाज कुठेही विकत घेतली जाते. शेवटी पैसाच लाज वाचवतो. अरे बोकडा, तुझ्यासारखे या हरामखोर इंग्रजांची थुंकी झेलणार आहेत म्हणून माझी भारत माता जोखडातून मुक्त व्हायला उशीर होतोय. ही भारत माता आणि इथली माणसं तुला कधीही माफ करणार नाही. माफ? अरे बापच असं केलंय तर माफ कसं होणार? पण मी श्रीमंत होणार, सावली श्रीमंत होणार, आणि हा घाटवल पण श्रीमंत होणार. मग आमचे पाप असे गंगेच्या डोळ्यातून बुडाल्यागत दूर जाणार. अरे बोकडा, तुम्ही या लांडग्याच्या मागे लागून काळी कारस्थानी केलीस आणि या निष्पाप मुलाचा बळी घेतलास. येते तुझा बदला घेईल आणि या गोऱ्याचाही. तू आता जास्त बोलू नकोस, आता गोळी घालून खल्लास करण. अरे मरणाचा भय कोणाला गोऱ्या? आम्ही क्रांतीवीर या मातीत विलीन होण्यासाठी कधीही तयार असतो. तिथं मरणाचा भय कोणाला? अरे मर्दाचा हा बाणा आमचा छाती पोलादाची, महाराष्ट्राचा शिलेदार मी कास स्वराज्याची. तिथं मरणाचा भय कोणाला गोऱ्या? अरे कुठूनही विजय आमचाच. एकतर स्वातंत्र्य नाहीतर स्वर्ग. You damn it! You are finished! You fuck! You are finished! No, it's not a finish. It's a beginning of my freedom. मार गोरा मार, मार गोरा मार. वंदे मातरम. अधिवण हे पाठीवरती कधी गोळ्या छातीवरती कधी व्रण हे पाठीवरती कधी गोळ्या छातीवरती डोक्यावर दस्ते पडती मातीशी जुळली नाती. शिवाय बांधवांच्या पाया दोरीत आणि ह्या फडफडीत You damn it! शूरवीराच्या पराक्रमाची ऐका जन हो गाथा. हो ही मर्दाची कथा माणसा, ही मर्दाची कथा, ही मर्दाची कथा माणसा, ही मर्दाची कथा.
कोतवाल आणि इंद्राजी पाटील यांच्या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास म्हणजे सर्व कलावंत आपल्याच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र कलावंत आहेत. त्यांची अनेक नाटकं आपण या अगोदर पाहिलेली आहे आणि ऐतिहासिक असं नाटक आज स्वराज्य आर्ट प्रोडक्शन मीनलताई शिक्षक कासार मंडळीच्या माध्यमातून एक अंकी नाटक पाहिलेलं आहे. सिद्धगडचा रणसंग्राम. लेखक एकनाथ देसले, दिग्दर्शक सुभाष मुंडे, निर्माता सचिन पाटील, निर्माता. आपण पुढे येऊन अभिवादन करावं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कलाकार मंडळी कल्पेश डुकरे, कौशिक नेरळ, जोरदार करा. सचिन पाटील, कोरगाव भिवंडी. महेश पाटील, वडूनगर भिवंडी. अक्षय सोनवणे, अजय वाकडी, वासुदेव म्हात्रे, श्याम पाटील, सागरली डोंबिवली. नवनाथ पाटील, वडूनगर भिवंडी. अभिषेक पाटील, वडूनगर भिवंडी. सदानंद म्हात्रे, भादवड भिवंडी. सुजित रायकर, पायेगाव भिवंडी. यशवंत पाटील, वडूनगर भिवंडी. ज्ञानेश्वर मोरे, कलंब कर्जत, रायगड जिल्हा. श्रावण म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण तालुका. गणेश वाघमारे, सांगली. आणि आर्यन जाधव, पिंपलास. जोरदार 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 टाळ्या. मी भिवंडी आगरी महोत्सवाची सर्व सन्माननीय कमिटी, सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विशुभा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय. तसेच कार्याध्यक्ष हनुमानदादा पाटील, स्वागताध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरेसे, विजयदादा पाटील आणि आमचे सर्व सन्माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत गोताने सर, आपण देखील सर्वांनी एक शेवटचा फोटो कलाकारांसोबत घेऊन आजच्या या पहिल्या दिवसाचा समारोप करावा. भिवंडी आगरी महोत्सवाची सर्व टीम, सर्व उपाध्यक्ष आणि साईसक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतोय, आपण सर्वांनी व्यासपीठावर यावं. स्वराज्य आर्ट प्रोडक्शन, मिलनताई प्रतिष्ठान. सन्माननीय सुनील दादा हरट साहेब देखील आपण या ठिकाणी यायचं आहे. मिनल सुनील हरड वहिनीला विनंती, माझी सरपंच आपण देखील या. सर्व उपाध्यक्ष या ना, सुनीता वहिनी या. नितीन नाईक, रवी सर, पाहुण्यांना मध्ये मध्ये घ्या ना, एक एक आतमध्ये.
मंडळी हे सर्व कलावंत आपले स्थानिक भूमिपुत्र कलावंत आहेत आणि म्हणून या सर्व कलावंतांना आपण त्यांच्या पुढील सर्व कलेच्या या व्यवसायासाठी म्हणा किंवा त्यांच्या ह्या कलेला दिवसागणिक वृद्धिंगत होत राहो आणि त्यांची ही कला सर्वसामान्य जनतेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रासमोर अशीच पोहोचत राहो या शुभेच्छा. यामध्ये असे अनेक नाटक आहेत जे आपण पाहिलेले आहेत. त्यामधील जमिनीचा पैसा असेल किंवा मातीमय नाटक असेल, या बऱ्याच नाटकांमधून ही मंडळी आपण पाहिलेली आहे आणि आज सिद्धगडचा रणसंग्राम या नाटकांमधून हे कलावंत आज आले. त्याबद्दल भिवंडी आगरी महोत्सवाची सर्व कमिटीच्या वतीने मी सर्व कलावंतांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि या कलेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिवादन करूया. भिवंडी आगरी महोत्सवाचा तुम्हाला मानाचा मुजरा. मी सन्माननीय मिलन हराड आणि सुनीता तारे उपाध्यक्ष यांना विनंती करतोय, आपण 2 महिला आहेत कलावंत, त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब तसेच कार्याध्यक्ष हनुमानदादा पाटील साहेब, आपण सर्व कलावंतांना या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सव सन्मानाची ही मायेची शाल देऊन अर्थातच मानपट्टा देऊन त्यांचं अभिवादन करावं. विजयदादा पाटील आपण देखील, विकास जोशी, नकुल सिंग आपण देखील व्यासपीठावर या लवकर. भिवंडी आगरी महोत्सवाच्या व्यासपीठावर गेली 12 वर्ष सातत्याने अनेक कार्यक्रम होत असतात आणि आज एक अंकी नाटकाच्या माध्यमातून हे कलावंत आमचे उपाध्यक्ष शैलेश राणे भाऊ, जय मल्हार ढाब्याचे प्रोप्रायटर राणे भाऊ आपण स्टेजवर या लवकर. आपल्या शुभस्थ देखील सन्मान या ठिकाणी करावा. मेकअप आर्टिस्ट केतन पाटील याला विनंती असेल की आपण नक्कीच या ठिकाणी यायचं आहे. मेकअप आर्टिस्ट नकुल पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावं. काळे भाऊ साऊंड ऑपरेटर काळे भाऊ आपण देखील या. दिग्दर्शक सुभाष नामदेव मुंडे हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, तरी देखील त्यांचं मी मनापासून, किरण भाऊ या ना. हा साऊंड ऑपरेटर काले मामा यांचं स्वागत विकास जोशी उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. पूर्ण रायगड जिल्हा, पेन, पनवेल, वांगणी, डोंबिवली आणि भिवंडी आणि वडूनगरचे 3 ते 4 कलावंत आहेत. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे आपण हा कलाकारांचा संच पाहतोय. येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक मोठा नाटक